उभाठा, त्यांनी किती जरी आता आव आणला तरी त्या विचाराला ते आता कॅच करू शकणार नाही. आणि ज्यांनी हे विचार विसरले त्यांचे हाल आता तुम्ही ह्या निवडणुकीमध्ये पाहिले. आताही त्यांची आता मानसिकता ती बदलत नाही. अहंकार त्यांना जे आला होता त्या अहंकारापायी ते डुबलेले आहेत. इतरांच्या दारोदारीत जाऊन आमच्याशी युती करा म्हणण्याची वेळ त्यांच्यावर येते. म्हणजे एकेकाळी आता महाराष्ट्राचा सर्वात मोठा होणारा पक्ष आता सर्वात छोटा व्हायला लागलेला आहे. आणि या महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर त्याचं अस्तित्व कुठे असेल हे शोधावं लागेल. महापालिका निवडणुकांसंदर्भात अनेक संभ्रम दिसला आहे. एकूणच 29 महापालिका आहेत, मात्र नागपूर आणि चंद्रपूर संदर्भात संभ्रम दिसतोय की नाही, आता तुम्हाला ह्या 29 महानगरपालिका एकत्रितपणे निवडणुका होणार आहेत. ज्या नागपूर आणि चंद्रपूरबद्दलचा निर्णय त्याचा आलेला आहे म्हणून हे जॉईंटलीच होणार आहेत. आता हे दोन महानगरपालिका वेगळे लढणार म्हणजे वेगळं होणार नाहीत. 29च्या निवडणूक आता होतील. पृथ्वीराज चव्हाण यांनी गैरसमज केला आहे की ते बोलले की मराठी माणूस हा पंतप्रधान होणार आहे. पृथ्वीराज चव्हाण एवढे मोठे नेते आहेत, आता ते NDAचं भाकीत ज्योतिषी बनायला लागलेले आहेत. आश्चर्य वाटतं. पक्षाचं बघत जा ना. इतर पक्षाचं भाकीत करण्यापेक्षा स्वतःचं पक्षाचं भाकीत केलं तर बरं होईल. आणि NDAच्या याच्यामध्ये असा एखादा निर्णय घेताना तो अत्यंत सिक्रेट आणि कॉन्क्रीटली घेतला जातो. ते तशी हवासुद्धा कोणाला कळत नाही. पण पृथ्वीराज चव्हाण आजकाल NDAच्या कळपामध्ये कसे घुसलेत हेच कळायला मार्ग नाही. अजितदादांनी दांडी मारली आहे. मागील वेळी बघितलं असेल 2 राष्ट्रवादीचे आमदार इथून येऊन गेले, मात्र यावेळी एकही आमदार आले नाही, मंत्री पण आले नाही राष्ट्रवादीचे. बघा, अजितदादांची भूमिका वेगळी आहे. अजितदादा जर आले नाही तर तो त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे आणि प्रत्येकाने यावं हे कुणाला बंधनकारक सुद्धा नाही आहे. म्हणून का आले नाही किंवा का नाही आले याच्यावर चर्चा करणं मला वाटतं उचित नाही.